आकाशी पळत पळत गेली त्यांना आपण काहीच टाकलं नाही बाहेर. का ना टाकलं की आपल्याला सगळं शूट करायचं होतं. आतमध्ये त्यांना टाकलं खायला, जेवढं आतमध्ये खाल्लं. हे बघा ही आता कुडूक झालेली आहे बघा, ही कोंबडी हे बघा, ही कुडूक झाली आहे बघा. ही नमस्कार मंडळी, आज दिनांक आहे 3 सप्टेंबर 2025. आपल्या कुक्कुटपालनाला आता 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे. कारण की आपण गेल्या वर्षी चालू केलं होतं 4 सप्टेंबर 2024ला. तर आता तारखेनुसार आता उद्या कंप्लीट होणार आहे, पण नियमानुसार कॅलेंडरमध्ये 30-31 दिवस असे असतात. तर त्यानुसार असं पकडलं तर मग आपलं आज 1 वर्ष पूर्ण होतो आहे. आणि गेल्या वर्षी आपण जेव्हा चालू केलं होतं 4 सप्टेंबरला, त्याच्या दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी गणपती बाप्पांचं आगमन होतं. आणि ह्या वर्षी गणपती बाप्पांचे 5 दिवसाचे जे गणपती आहेत तर ते काल विसर्जन झाले आणि आज 3 तारीख आहे आणि उद्या 4 तारीख आहे. तर असं गेल्या वर्षीचं तारीख वेगळी होती आणि या वर्षीची तारीख वेगळी होती. बरं वाटतं आहे की आपल्या व्यवसायाला आता 1 वर्ष झालेलं आहे. खूप अडचणी आल्या. कुक्कुटपालन हा व्यवसाय वाटतो तेवढा खरंच सोपा नाही आहे. एका दिवसामध्ये आपलं चक्क 30 ते 40 हजाराचं मोठं नुकसान झालं. आणि आपल्याला उत्पन्न पण आले. आपण नाही म्हटलं तर 400-450 पिल्लं विकलेली आहेत. गोवा, बँगलोर, कराड, त्याचबरोबर अनुस्कुरा त्या साईडला आपण दिलेले आहेत. रत्नागिरीमध्ये गेलेले आहेत, संगमेश्वरला गेलेले आहेत. आपण जे व्हिडिओ बनवले ते संगमेश्वरचे होते, त्यांचा आपण व्हिडिओ बनवलेला. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही टाकू शकता आमचा व्हिडिओ. जो पहिली बॅच आपली गेली तेव्हा. आणि दुसरी एक बॅच आपली गेली होती रेल्वे स्टेशनला, राजापूर रेल्वे स्टेशनला. तर तिथे आपण एक दिलेली. तर आपण एकच व्हिडिओ बनवला कारण की आहे ना, जे व्यक्ती घेणार होते त्यांनी आम्हाला सांगितलं की सुनील भाऊ तुम्ही आमचा व्हिडिओ बनवला तर लोकांना कळेल. कारण की बरेच ठिकाणी तुमचे आता व्हिडिओ व्हायरल होत आहेत, लोकांपर्यंत पोचत आहेत. तर जे कुक्कुटपालन आपल्या कोकणातले आहेत तर ज्यांना करायचं आहे तर त्यांच्यापर्यंत ही माहिती जाते. पण त्यांना समजलं तर आमचा मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. मग त्यांचे आपण व्हिडिओ बनवले नाहीत. पण आपण साधारण 450च्या वरती आपण पिल्लं विकलेले आहेत. आता पिल्लं आता यायला लागले आहेत, रोणीवर बसवलेले आहेत. आणि आता थंडीमध्ये आहे ना पिल्लं चांगले होणार आहेत. 30-40 हजाराचं जे नुकसान झालं त्याच्यात एक तुम्हाला सांगतो. पहिलं तर म्हणजे सापाने माझी 100च्या वरती पिल्लं खाल्ली. त्याच्या अगोदर पण 100च्या वरती सापाने पिल्लं खाल्ली. तर असं आपलं तेव्हा आपण 200 ते 250 पिल्लं आपले गेले. त्यानंतर मग पुसलं जे पिसवा होतात, काय ठिकाणी सुळसुळी असं काहीतरी म्हणतात त्याला. तर ते एवढे झाले तर मला चक्क 365 अंडी मला फेकावी लागले. म्हणजे त्याच्यामध्ये तो एक मोठा लॉस आपला झाला तिथे. ठीक आहे. त्यावेळी आपलं कसं होतं की लेफ्ट साईडला होतं. मग ज्यावेळी आपण शेडमध्ये आतमध्ये गेल्यानंतर बरोबर समोर राईट साईडलाच होतं. तर त्या साईडला ओलावा होता वाटतं. त्या ओलाव्यानुसार म्हणजे मोठा प्रॉब्लेम होत होता वाटतं. तर तिथे पुसलं झाली. पण आपण जागा जी चेंज केली ना तर सांगतो आहे बघा. आता शेडमध्ये आपण आतमध्ये गेलो तर बरोबर गेटच्या समोर होतं ते जेव्हा रोणीवर आपण कोंबड्या ठेवलेला. पण आता आपण सेटअप काय केला आहे, तो सेटअप लेफ्ट साईडला केला आणि जिथे पिल्लं होती ती आपण राईट साईडला गेली. तर पुसलाचा जो प्रमाण होता ना तो बऱ्यापैकी म्हणजे 1% येऊन बसलेला आहे, कमी झाला आहे. आणि आता आपलं सामानासाठी ऑर्डर द्यायचं आहे की आपल्याला शिकायचं होतं की आपलं जे कुक्कुटपालन आहे, गावठी कुक्कुटपालन आपण भविष्यामध्ये करू शकणार की नाही. तर त्यासाठी आपल्याला बराच खर्च झाला, शेडचा खर्च झाला. त्याचबरोबर आपण आजूबाजूचं जे सामान तुम्ही बघताय ते आणलं, हे जाळी आणली, बोर मारली आपण इथे इथे हे बघू शकता, रस्ता आणला. साधारण तरी आपल्याला नाही म्हटलं तरी एक 6-7 लाखाचं आपण खर्च केलेला आहे. पण आपलं ही ॲसेट झालेली आहे. हा जो खर्च आपला स्वतःची जेव्हा जागा असते तर त्यावेळी ही म्हणजे जी अमाऊंट आपली जाते ती काही डेड इन्व्हेस्टमेंट नसते. कारण की त्याच्यातून आपल्याला उत्पन्न येणार असतं किंवा आपण अजून वेगळं काहीतरी करू शकतो, नियोजन वगैरे करू शकतो. तर ज्या ठिकाणी भाडे तत्त्वावर आपण जागा घेतो आणि नंतर शेड बांधतो तर तिथे डेड इन्व्हेस्टमेंट होते. कारण की आपली जी जागा असते ती भाड्याने असते आणि तिथे आपण इन्व्हेस्टमेंट केली आणि आपला धंदा नाही चालला तर मग बंद करू शकतो. मग ते आपण केलेली जी इन्व्हेस्टमेंट ती पूर्ण टोटली डेड असते. पण ही माझी झाली ॲसेट झालेली, आपली एक इमारत झालेली आहे आणि ही पिढीनपिढी राहणार आहे. हे पाणी पण आहे, हे पिढीनपिढी राहणार. रस्ता पण आपला पिढीनपिढी राहणार आता हा आणि ही जी बाग आहे ही काजूची बाग आहे. या काजूच्या बागेसाठी पण एक
एक लाख मोलाचं काम झालेलं आहे की पाणी आपली म्हणजे बोर आलेली आहे, त्यामुळे पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. भविष्यामध्ये आपण शेती पण करू शकतो. तर असं आपण एक नियोजन केलं होतं आणि ते झालं. आणि हे बघा, हे थंडी उन्हाळ्यासाठी आहे ना, तर बघा हे थंडीमध्ये आता आपण वापरणार नाही आहे, उन्हाळ्यासाठी आपण फॉगर लावलेलं आहे. तर आपले एक मित्र आहेत राजापूरचे, सूरज ओगले म्हणून, त्यांनी आपल्याला हे दिलं, त्याच्याकडे होतं ते, तर त्याला पण मनापासून धन्यवाद. कुक्कुटपालन व्यवसाय चालू करताय तर छोट्यापासून चालू करा. आमच्याकडे बिबट्याचा मोठा प्रॉब्लेम असल्यामुळे आपण 1x1ची जाळी वापरली, अर्ध्याची जाळी वापरू शकतो. तर तुम्हाला एक दाखवतो मी की 1x1ची ही जाळी आहे, या जाळीमधून साप कसा गेला त्याचा एक आपण छोटासा एक व्हिडिओ काढला आहे, तो तुम्ही बघा. हे बघा, ही 1x1ची जाळी आहे. हे बघा, 1x1ची जाळीमधून साप गेला. तसं एकदा तोंड गेलं तर पूर्ण पाठीमागचा जो भाग आहे तो सरळ आतमध्ये जाऊ शकतो. साधारण 12 ते 15 फुटापर्यंत तो धामण वगैरे म्हणतो आपण त्याला, तो साप, तर तो आतमध्ये जातो. बघा, असे डबे असतात, म्हणजे आपण ड्रिंकर वगैरे म्हणतो, ह्याला 200-250 रुपये खर्च येतो. त्याचबरोबर हे छोटे ड्रिंकर आहेत, तर तो एक खर्च असतो. म्हणजे ह्याचा खर्च आपल्याला काय वाटत नाही आहे, पण जेव्हा खाद्याचा जेव्हा खर्च येतो ना, त्यावेळी खूप मॅनेजमेंट आहे ना ढासळून जातं, आणि त्यावेळी काय होतं, कुक्कुटपालन हे व्यवसाय बंद होऊन जातात. आपण सांगतरी आहे ना, आपल्याकडे जे पिल्लं आता आहेत ती रिसेंटली आता एक 10-15-20 दिवसाची आहेत. आणि याच्यातली जेवढी पण बॅच आहे, म्हणजे सांगतरी तुम्हाला एक सांगतो आहे, आपण जे आणलेले कोंबड्या 50 आणलेल्या आणि 10 कोंबडे होते, त्यातले काही त्यातून पिल्लं आली, मोठी झाली, एक 60-70 पिल्लं मेली, पण कॉक्सिडियोसचा रोग आला. आपली एक हलगर्जीपणा होतो, त्यामध्ये ते झालं. ते म्हणजे तसा उन्हाळा जो होता, हिवाळा होता, हिवाळा संपला आणि उन्हाळा चालू झाला, त्यावेळी कॉक्सिडियोचा हा प्रॉब्लेम आला आणि त्यावेळी आपले पक्षी मेले. 70 ते 75 कुठेच गेलं नाही आहे. बघा, इन्कम पण आपल्याला आलं त्याच्यामध्ये, काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त एवढं आहे की शेड जी बांधली आहे ना आपण, ती 1000 स्क्वेअर फीटची बांधली, जेणेकरून त्याच्यामध्ये 1000 पक्षी राहतील. पण आपल्याला 1000 ठेवायचे नाही, कमीत कमी 400 ते 500 आपल्याला पक्षी ठेवायचे आहेत. पत्र्याचा वापर करत असाल ना, तर तुम्ही करू शकता. फक्त अंड्यांसाठी असे कुठलाही वापर करू शकता तुम्ही. असं हे बघा, अशामध्ये कापू शकता किंवा उभ्यामध्ये कापू शकता. आणि ओलसर जागा असेल ना, त्या साईडला ठेवायचं नाही. हे डबे लगेच पुसलं पडतात, ते एक आपल्याला रिसर्च समजलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे हे बघा, इथे हे जे पक्षी आहेत हे आजारी पडलेले आहेत, त्यातले 3 पक्षी आहेत. कारण की आहे ना, क्लायमेट चेंज होतं आहे, ऊन पाऊस असं येतं आहे, त्यामुळे इश्यू झालेला आहे. तर बघा, अशी मेडिसिन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर एक देशी दारूचा एक गावठी जुगाड आहे हा, तर आपल्याला महिन्यातून एकदा द्यायचा आहे हा, जेणेकरून पक्षी आजारी पडू नये म्हणून. आणि सगळ्यात महत्त्वाचा रोल म्हणजे हे बघा, खाद्याचं. हे तुमचं खाद्य नीट असेल ना, तर पक्षी तुमचे हेल्दी राहू शकतात. आता काय झालं आहे की आपल्याकडे आहे ना, मार्केटचं जे फीड आपण आणतो सांगतरी 1700-1800 रुपयाचं आहे, जे आपले आग्रे म्हणून आहेत, साठवली फाटायला, म्हणजे लांज्याला आपण जातो आणायला, प्रमोद आग्रे म्हणून आहेत. तर त्याचबरोबर तरळ पण आहे, त्यांचा जमलं तर नंबर देतो, त्यांना कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला फीड पाहिजे तर फीड मिळेल, म्हणजे खाद्य मिळेल, स्टार्टर, लेअर, त्याचबरोबर शेळ्यांसाठी ते पाहिजे असेल तर मिळून जाईल. तर दोघांचाही नंबर देतो मी, दोघंही हेल्पफुल आहेत. हे जे फीड आहे ना, हे मेन महत्त्वाचं आहे. हा मका आहे, अख्खा मका टाकायचा नाही. अख्खा तुम्हाला मका टाकायचा असेल ना, तर मंडळी जो मका एवढा असतो फुल साईजमध्ये, तर मग तो असतो पॉपकॉर्नचा असतो, किंवा तुम्हाला हायड्रोफोनिकसाठी पाहिजे असेल मका, तो असू शकतो. तर आपण काय केलं होतं, हायड्रोफोनिकचा मका तसाच ठेवला होता. आणि एका ठिकाणी आपण मित्राकडे गेलो होतो, त्यांनी आपल्याला बारीक बारीक जे शेळ्यांसाठी लागणारे मके असतात ना, ते दिले होते. पण हे कोंबडे आहेत ना, खातच नव्हते, कारण की त्यांना सवय झाली होती फीडची. तर मग काय करायचं, मग काय केलं, गहू असतो ना आपला, गव्हाचं पीठ, तर एक अर्धा किलो गव्हाचं पीठ आणलं, ओलं केला आणि त्याच्यामध्ये मका टाकला. एक नंबर आवडीने केलं. म्हणजे टोटली माझ्याकडे 25-30 किलो मका होता, तो त्यांनी मस्तपैकी संपवला. एवढा भारी त्यांना आवडलं. फक्त एवढं की त्याच्यामध्ये तुम्हाला पीठ टाकायचं, गव्हाचं पीठ टाकायचं आणि पाणी टाकायचं आहे. तर हा जो मका आहे ना, असा बारीक करायचा. हा दोघांना होतो, पिल्लांना पण होतो आणि पक्ष्यांना पण होतो. हा शेडमध्ये आहे ना, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय पाहिजे,
पाण्यासाठी मोटर वगैरे पाहिजे, लाईट पाहिजे. रात्री अपरात्री तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्ही लाईट असणं महत्त्वाचं आहे. चला, या कोंबड्यांना मी सोडलं नाही आहे बाहेर अजून, कारण की आपल्याला हे दाखवायचं होतं. तर बघा एवढे आता पक्षी आहेत, ह्याच्यातले 50 होते. तर बघा याच्यामध्ये आपले मोठे पण काही मेले आहेत. आतापर्यंत आपले जे मोठे पक्षी आहेत ना 10 ते 15 मेलेले आहेत. काही आजारामध्ये मेले आहेत, काही क्लायमेट हिस्ट्रोकमध्ये मेलेले आहेत. तर 10-15 आपले कुठेच गेले नाहीत आणि सगळे एकदम मस्त हेल्दी आहेत. फक्त आता काय करायचं आहे, हे जे पिल्लू आहे ना, हे बघा, या पिल्लूंसाठी मला वेगळं नियोजन करायचं आहे. म्हणून आपल्याला पाठीमागे दोन शेडचं काम चालू करायचं आहे. हे बघा हे असे मस्त की गावठी कोंबडे आहेत आपले. हे बघा याच्यामध्ये किती आहेत बघा, 1 2 3 4 याच्यामध्ये आहेत. हे बघा, पण डबे मी ठेवले आहेत तरीसुद्धा तिथे बसत नाही त्या डब्यांमध्ये. हे बघा हे डबे खाली आहेत. हे कोंबडी आहे, हे बघा अंडे बघा. आणि या कोंबडीखाली आपण 13 ते 14 अंडी ठेवली होती. इथे मी मुद्दाम ठेवलेलं आहे की इथे पुसलं होतात की नाही ते आपल्याला बघायचं. बघा इथे कोंबड्या आपण ठेवलेले रोवणीला, या इथे. हे बघा इथे. तर इकडचा मॅनेजमेंट पूर्ण आपण उचललं सेटअप आणि इथे शिफ्ट केला. या इथे शिफ्ट केल्यामुळे आता कुठेच पुसलं नाही आहे बघायला मिळत आहे. पिल्लं आली तर आपण काय करतो, 2-4 कोंबडीची पिल्लं असेल ना तर एकीलाच देतो. त्याच्यामध्ये पण आपले काही 2-4 पिल्लं मेलेत. बघा जेवढं तुम्ही मेहनत द्याल या व्यवसायाला तेवढं तुम्हाला सक्सेस नक्कीच मिळणार. शेड आपण आहे ना 3-4 दिवसाला साफ करतो. तर आपल्याला साफ करायला वेळ मिळाला नाही, कारण की गणपतीचे सण असल्यामुळे उलट्या पिसावाले आहेत आपल्याकडे. हे आपण घेतले होते. तर बघा हे जे दिसतात ना, हे आपण त्यावेळी घेतले होते 900 रुपयाला 2 घेतलेले, महाग घेतलेले आपण. हे बघा हे असे हे टप आणले ते बघा. हे जे टप दिसतात ना हे आपल्याला सांगतरी गुरुवारच्या बाजारामध्ये 40 रुपयाला भेटले, आठवडी बाजारामध्ये 40 रुपयाला. त्याच्यामध्ये कोंबडी आहे, त्याच्यामध्ये कोंबडी त्यांना आता उघडलं नाही आहे, त्यांना नंतर उघडणार. कारण की ते काय करतात बराच वेळ आहे ना 1 तासाच्या वरती बाहेर थांबतात, ते परत बसत नाही, म्हणून त्यांना जबरदस्ती बसवावं लागतं. हे बघा इथे असे बसवले त्यांना, बघू शकतो बघा असं टप्पामध्ये बसवलं. ह्याच्यामध्ये अंड्यांचा जो रेशो आहे ना, म्हणजे जिथे 70-80 कोंबडी टक्के यायचं, 80-90% कोंबडी जे पिल्ले आहेत ना ते यायचे. कशामध्ये, पत्राचा जो डबा आहे त्याच्यामध्ये आपले 80 ते 90 रेशो यायचा, 90च्या वरती जायचा. पण आता आपण काय केलं, या टपामध्ये टाकल्यामुळे काय केलं, त्यामध्ये पहिलं तर राख टाकली आहे, त्यानंतर रेती टाकली आहे आपण, जी सिलिकाची रेती येते ना वाळू, ती टाकलेली आहे, आणि चुना टाकला आहे, आणि पावडर टाकलेली आहे, जेणेकरून याच्यामध्ये जी रामबाण पावडर येते ना ती टाकलेली आहे. तसं आपण टाकलेलं आहे. आणि या इथे आता बघितलं की पिल्लं पण आलेली आहे. ती बघा, ती जी कोंबडी आहे ना त्या पोटाखाली बघू शकता पिल्लं आलेली आहेत. ते फक्त मला बघावं लागणार आहे किती पिल्लं आलेली आहेत. ह्याच्यामध्ये आहे ना एवढ्या ज्या कोंबड्या बसल्या आहेत ना ह्याच्यामध्ये 2 ते 3च कोंबड्या अशा असतात की जागा बदलतात. खास करून ही काळीवाली एक आहे, त्यानंतर इथे बसते मानकापी आहे ना, ही एक मानकापी आहे. बाकीचे सगळे आहेत ना आपापल्या जागेवर बसतात. आता काय करतो की ज्यावेळी कोंबडी बसवतो त्यावेळी हे डोलगं टाकून ठेवतो 3 दिवस, कंटिन्यू 3 दिवस टाकून ठेवतो. का त्यांना फक्त मी एका दिवसासाठी फक्त 10 मिनटासाठी सोडतो, परत पकडतो, परत टाकतो. 3 दिवस सोडतो, 4थ्या दिवशी ती स्वतःहून आपोआप बसते. फक्त काय करायचं, डोलगी बाजूला ठेवायची आणि तिच्याकडे लक्ष द्यायचं ती बसते की नाही. ती बसत असेल तर मग तुम्हाला परत डोलगी टाकायची गरज लागणार नाही. याच्यामध्ये एक छोटासा हा कन्सेप्ट आहे. याच्यामध्ये फक्त लॉस कुठे होतो माहिती आहे, एक तर पहिलं म्हणजे खाद्य, दुसरं म्हणजे मर. ह्या 2 गोष्टी झाल्या ना सक्सेस, मग तुमचा कुक्कुटपालन व्यवसाय उंच भरारी येऊ शकतो. तर बघा असं हे बसून ठेवलं. आता याच्यामध्ये एक कोंबडी आहे, तिचं पायाचा प्रॉब्लेम आहे, लकवा आहे, तरीसुद्धा ती बसते मस्त. हे बघा पाय बघा तिचा बाहेर आहे, तरीसुद्धा ती ऊब द्यायला बसते. हे बघा हे जे अंडं आहे ना हे बाहेर काढलं अंडं. पहिले जे पहिल्याचे लोक होते ना ते सांगायचे की कोंबडी दुसरं अंडं घ्यायची ना पोटाखाली, आणि ते सत्य आहे.
कारण की इथे जी कोंबडी होती ना, हे बघा तिची पिल्लं, हे बघा इथे काही टाकलेली आहेत मी इथे, आणि इथे नवीन कोंबडीची पिल्लं आली आहेत. त्यात मी आता उघडलं नाही त्यांना, थोड्या मिनिटांनंतर उघडतो, दाखवतो तुम्हाला. तिने हे अंडं आहे ना घेतलं नाही पोटाखाली, हे बाहेरच ठेवलं तिने. एक अंडं खराब झालं. म्हणून रोज तुम्हाला आहे ना त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जे अंडं खराब आहे लगेच बाजूला करायचं, कारण की त्याला एक उग्र वास येतो. हिला आपण नंतर बाजूला करूया. पिल्लं आलो आहे, पिल्लं नाही आली आहेत. पिल्लं यायला पाहिजे. आता इकडची बॅच आहे ना, त्या बॅचची आता हळूहळू पिल्लं यायला सुरुवात होईल. काय रे, काय तुमचं स्वागत आहे माळी ॲग्रो फार्ममध्ये. धन्यवाद. काय नाही करत बाबा, मला आता 3 पिल्लं दिसत आहेत, आणि याच्या खालची जे अंड्याचं वरचं कवच असतं ना ते आपल्याला काढायचं आहे. नाही तुझ्या पिल्लांना काय नाही नेत. बघा एवढी पिल्लं आलेली आहेत. हा थांब मी काढतो. थांब अरे थांब, मी कवच काढतोय. लाय लागणार, मी कवच काढतोय. हो अरे हो. हां माहिती, काय करत नाही बाबा, काय करत नाही. तू कशाला ओरडते? हां तू कशाला ओरडते? 3, 4, 7 पिल्लं आलेली आहेत. हां तिथे ना, इथे ये. हां बघा एवढे पिल्लं आलेली आहेत. आता ही बॅच हळूहळू आपलं पिल्लं यायला लागतील. सप्टेंबर महिना चालू झालेला आहे, म्हणजे आता थंडी, पावसाळा आता हळूहळू कमी होणार. थंडीकडे आता वातावरण बदलणार आहे, निसर्ग बदलत जाणार आहे. थंडीमध्ये तुमचं चांगलं कलेक्शन होतं अंड्यांचं, पिल्लांचं. पण एक आहे की मोठा जो लॉस झाला ना माझा 350 अंड्यांचा, त्यापेक्षा जास्त. पण ते ठीक आहे, पहिलं वर्ष आहे, ह्या गोष्टी समजणं गरजेचं आहे. तिथे पुसलं एवढी होती, त्या पुसल्याने पूर्ण वाट लावून टाकली, कारण की त्या साईडला ओलावा आहे. ते एक मला शिकायला मिळालं, कारण की कोकणातलं जे हवामान आहे ते दमट आहे. दमट हवामान असल्यामुळे ह्या गोष्टी होऊ शकतात. आता इथं कुठे पुसलं नाही, ते बघू शकता. इथे कुठे पुसलं आहे, पिल्लांच्या अंगावर पण पुसलं नाही आहेत. नंतर पहिले आता हे 7 पिल्लं आहेत, तर ते याच्या अगोदरच पिल्लू एक कुठला तरी मेलेला असायचा, कारण की त्याच्या अंगावर पूर्ण पुसलं असायची. ते बघा, हां नाही काय करत. ते बघा याच्यामध्ये, हे बघा. हां त्याला त्रास नाही देत, मी जातो. हां काय ना करत, हिच्या खाली पण बघायचं आहेत. आता आपण काय केलं आहे, इथे तारीख लिहिली आहे बघा, 31/8 लिहिली आहे तारीख. 31/8ला आपण ही अंडी ठेवली आहेत. त्यानुसार आपण बाकीचे कुठले लिहून नाही ठेवलं आहे, फक्त नोटपॅडवर लिहून ठेवलं आहे की अंडी किती तारखेला ठेवले आहेत तेवढं माहिती आहे. त्याच्यामध्ये मका टाकला आहे, त्याचबरोबर बाजरी टाकलेली आहे. वातावरण थंड असल्यामुळे बाजरी त्यांना दिली सगळ्यात उत्तमच आहे. पिल्लं एकदम बाहेर यायला लागले आता. आपल्या ह्या शेडमध्ये एक मोठा प्रॉब्लेम काय म्हणजे सापाचा. साप ह्या एक बाईच्या जाळीमधून येत होता. दुसरं म्हणजे उंदीर. तर उंदरांनी एवढी पिल्लं संपवली आहे ना, अक्षरशः डोळ्यातून पाणी यायला लागलं, एवढे पिल्लं संपवली उंदरांनी. असं टोपलं आणून ठेवा तुम्ही, डोलगी चालेल. आणि अशी तुम्ही डोलगी लावतायत तर बाजूला जाळी मारून ठेवा किंवा ग्रेनेड मारा तुम्हाला ठेवायचं असेल तर. कारण की ह्याच्या आतमध्ये जाऊन, हे बघा ह्याच्या आतमध्ये जाऊन उंदीर आतमध्ये जाऊन पिल्लं घेऊन आलेलं आहे बाहेर. अक्षरशः इथे पिल्लाची बॉडी उभी होती, हे म्हणजे अटकली होती. विचार करा की अशी एक तर साप असू शकतो किंवा उंदीर असू शकतं. पण उंदर कमीत कमी आतापर्यंत 15 ते 18 उंदीर आहेत ना, ते आपण पकडलेत पिंजरामध्ये आणि सोडून पण दिलेत. कारण की गणेशोत्सव असल्यामुळे आपण ते पिल्लं ठेवली नाही, म्हणजे मारली नाही. तुमच्या इथे असं माळा वगैरे नाही पाहिजे. आपण हा माळा आता खाली करणार आहोत आणि हे जे पत्रे आहेत ना, हे आपण BSFसाठी वापरणार आहोत. आपल्याला लार्वाचा सेटअप चालू करतो आहे आपण भविष्यामध्ये. म्हणजे आता काही दिवसामध्ये चालू होईल, एक 8 ते 10 दिवसामध्ये लार्वा बनवायचा, किडे बनवायचा सेटअप चालू होणार आहे. तर तिथे आपण हे पत्रे वापरणार आहोत. याच्यामध्ये 8 ते 9 पिल्लं होती, आता उरले 3. एक पिल्लू बाहेर आहे, ते आजारी पडला आहे, त्याला झाला आहे कोरायझा आणि फाऊल पॉक्स झाला आहे, मग त्याला बाहेर ठेवलं आहे.
तो जगला तरी चांगलं, नाही जगला तरी चांगलं, पण आपण जगवायचा प्रयत्न करत राहायचं. आपण मेडिसिन वगैरे दिले, ज्या बॉडीने फक्त साथ द्यायला पाहिजे. बघा इथे एक पिल्लं आहेत, 2 कोंबडीची पिल्लं हिच्याकडे दिलेली आहेत. मका दिलेला आहे त्यांना, भरडा करून दिलेला आहे बारीकमध्ये. आणि जिथे जिथे तुम्हाला हे बघा हे दिसत आहेत ना अंड्याचं कवच वगैरे, हे बघा हे आपण असं जपून ठेवलेलं आहे. हे मगाशी आलो तेव्हा मी सगळं बाहेर काढून ठेवलं. हे कोंबडी उडवून टाकते कारण तिच्या बाजूला कुठलीही घाण नाही पाहिजे, म्हणून आपण रोजच्या रोज साफसफाई करतो. पण जास्त असल्यामुळे काय होतं, जास्त कोंबड्या असल्यामुळे तुमच्याकडे अशी घाण होतच राहणार आहे. पण रोज काढायची, कारण की आतमध्ये जो उग्रवास असतो ना, मग कोंबड्या बसत नाही. मग तुमच्या 3 तासाच्या वरती अंडी गेली म्हणजे बसली नाही आणि अंडीचे टाईम निघून गेला 3 तासाच्या वरती, मग ती अंडी खराब होऊन जातात. हा जो सेटअप कोणी बघितला असेल ना, तर हा सेटअप आपला कुठे होता, या इथे होता. तो आपण चेंज केला आणि इथे करून घेतला. तर हा पूर्ण सेटअपला आपल्याला जाळीविळी सेटअप लावायला 2000 रुपये गेले. तर बघा हा एक थोडासा हा कोंबडा आहे ना, हलकासा आजारी वाटतो मला. हां, कारण की लक्ष देणं गरजेचं आहे. का बघा एक त्याचबरोबर आहे ना, त्याच्यामध्ये 3 कोंबड्या आहेत, त्यांना आपल्याला अंड्यांवर आता बसवायचं आतमध्ये. आणि जी आता कोंबडी आलेली आहे पिल्लं, त्यांना आता इथे आपण शिफ्ट करणार आहोत. ती जागा खाली झाली की तिथे आपण शिफ्ट करणार आहोत. कोंबड्यांना आता आपण सोडूया, त्यांचा वेळ झालेला आहे. खरं तर लवकर सोडतो आपण, आपल्याला आज उशीर झाला आहे. आता सोडूया आपण त्यांना. गेले आता बघा, तेव्हा कशी पळत पळत गेली. त्यांना आपण काहीच टाकलं नाही बाहेर. का ना टाकलं की आपल्याला सगळं शूट करायचं होतं. आतमध्ये त्यांना टाकलं खायला, जेवढं आतमध्ये खाल्लं. हे बघा ही आता कुडूक झालेली आहे बघा, ही कोंबडी हे बघा, ही कुडूक झाली आहे बघा. ही पंख तिने बाहेर काढले तर समजा ती कुडूक झालेली आहे. आणि दुसरं म्हणजे तिचे पिल्लं येऊन, म्हणजे पिल्लं जी होती ती बाहेर आली आहेत. आपण वेगळं केलं त्यानंतर पण ती अशी केस जी पंख आहेत ना त्याशिवाय बाहेर हे करते. इकडचा परिसर सगळं साफ करून घेतला आहे. पण एक तुम्हाला सांगतो आहे की जेवढं पण तुम्ही प्रयत्न करा चांगलं ठेवायचं, पण हे जे पक्षी आहेत कोंबडे वगैरे, हे काय नीट ठेवत नाही, हे सगळं वाट लावून टाकतात. इथून आपण गेट चालू केलं आहे कारण की तिथे चिखल होतं ना, म्हणून आपण या इथे गेट आता बनवायचं आहे या इथे, जेणेकरून कसं आहे की आतमध्ये जायला बरं पडणार. बघा उलटा पिसवाला आहे. मानेवरचे जे केस जातात ना त्याचं कारण 2 आहेत. पहिलं म्हणजे मारामारी करतात त्यामुळे जातं, दुसरं म्हणजे कॅल्शियम जास्त प्रमाणामध्ये होतं ना त्यावेळी पण त्यांची केस निघून जातात. आपल्याकडे आता भविष्यामध्ये म्हणजे सप्टेंबर म्हणजे ह्या महिन्यामध्ये किंवा ऑक्टोबरमध्ये ट्रेनिंग नक्कीच चालू होणार आहे. बाथरूमचं नियोजन करायचं होतं, माणसं मिळत नव्हती. मग त्यामुळे काय केलं, कारण की शेती चालू झाली, सगळं राहून गेलं. त्यामध्ये आपले 8 ते 9 पोती संपल्यात, सिमेंटच्या खराब झाल्यात. आणि हा जो सेटअप दिसतो आहे ना, हे बघा हा इथे आपल्याला या टाक्या आहेत ना वर ठेवायच्यात, त्यासाठी आपण बांधकाम करून घेतलं. हे बाथरूमसाठी आणले होते आपण स्पेशली, दगडं वगैरे हे. आणि हे जे तुम्हाला राऊंडमध्ये फणसाच्या भोवती तुम्हाला राऊंड दिसत आहे ना, तर ते सगळे आणले होते. साधारण 300-350 चिरा वापरला गेला याच्यामध्ये. तर तो तिथे वापरायचा होता बाथरूमला, पण टाईम नव्हता म्हणून आम्ही इथे युटिलाइज केलं. आता एक 10-15 दिवसामध्ये चिरे येतील आणि त्याच्यानंतर मग आपण सेटअप चालू करणार आहोत बाथरूमचा. एकदा टॉयलेट बाथरूम झालं तर मग आपल्याकडे ट्रेनिंग चालू होणार, कारण की त्यावेळी थंडी असणार आहे. मग हळूहळू आपल्याला सेटअप वाढवायचं पण आहे, म्हणजे सेटअपचं पण काम चालू होणार आहे, शेडचं आणि रस्त्याचं पण काम चालू होणार आहे. हळूहळू स्टेप बाय स्टेप आपण करतो आहे, घाई नाही करायचं आहे. घाई केली की खूप प्रॉब्लेम येतात. आता यावर्षी गणपतीसाठी आहे ना, गौरी गणपतीसाठी बरेच मंडळी आले होते. साधारण 18 ते 20 जण आले होते. 2 कोंबडे, 3 कोंबडे, 5 कोंबडे असे पाहिजे होते, पण आपल्याकडे स्टॉकच नव्हता. आणि लांबून लांबून आले होते, म्हणजे पाचल तिकडून आले होते, पोहणीमधून आलेले, लांजातून आले होते, असे बरेच मंडळी आले, पण स्टॉकच नव्हता आपल्याकडे. पुढच्या वर्षी हळूहळू सेटअप आपला चांगला ग्रो झाला तर अवेलेबल नक्कीच होणार आहे.
बरेच मंडळी म्हणतील की तुम्हाला प्रॉफिट झाला का लॉस झाला. पहिले 1 वर्ष तुम्हाला काहीच मिळणार नाही आहे. 1 वर्ष तुम्हाला जे मिळणार आहे ते म्हणजे अनुभव सगळ्यात महत्त्वाचा आहे. तुम्ही पैशाकडे धावत राहिला ते बघा, याच्यामध्ये उतरायचं असेल ना तर तुमच्याकडे कमीत कमी 1 ते 1.5 लाख रुपये असणं गरजेचं आहे. म्हणजे शेड, पिल्लं, कोंबडी असेल ना, त्याच्यानंतर तुमच्याकडे तेवढी पैसे असणं गरजेचं आहे, 1 ते 1.5 लाख रुपये. कारण की त्याला तुम्हाला एक सांगतो, 100 पिल्लांना आहे ना, म्हणजे 100 पिल्लं असू दे किंवा 100 कोंबडे, 100 पिल्लांना एक बॅग लागते, स्टार्टरची बॅग एक पूर्ण लागते 50 किलोची 1 महिन्यासाठी. त्याच्यानंतर त्यांचा खाद्याचा खर्च वाढतो. 100 पिल्लं जे मोठे होतात एकदम फुल साईजमध्ये तर 90 ते 120 ग्रामपर्यंत ते खातात. तर मग तुम्हाला 100 कोंबड्यांना 10 किलो रोजचं खाद्य टाकायचं आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः भरडा करा किंवा मार्केटचं फीड आणा. तर तो तुमचा खर्च आहे 10 किलोचा, म्हणजे 30 रुपये पकडले तर दिवसाला 300 रुपये तुमचे कुठेच गेले नाही आहे. तो कॉस्टिंग कमी करायचा असेल तर तुम्हाला BSF करावा लागेल. त्यानंतर अझोलाचा सेटअप करावा लागेल किंवा तुमच्याकडे उकिरडा असेल त्या उकिरड्यावर तुम्ही पालेभाज्या वगैरे किंवा शेण वगैरे आणून ठेवलात, तो एक तुमचा खर्च तिथे वाचू शकतो. किंवा मार्केटचं फीड म्हणजे पालेभाज्या ज्या असतात त्या तुम्ही कटिंग केलात, तो एक खर्च वाचू शकतो. नाहीतर तुमच्याकडे हॉटेल वेस्ट असेल ते एक तुम्ही करू शकता, त्यातून तुमचे पैसे वाचू शकते. पण काय होतं, जाण्या येण्याचाच खर्च तेवढा होतो, म्हणून बरेच मंडळी आणत नाही. मी आणायचो, पण पावसामध्ये आपण पालेभाज्या आणत नाही. कारण की ऑलरेडी कसं असतं, त्याच्यामध्ये आपल्याला मेन जे मिळतं कंटेन बॉडीसाठी ते 20% असतं, बाकी सगळं पाणी असतं. त्याच्यामुळे मी ते आणत नाही. त्यापेक्षा मी त्यांना काय करतो, मका टाकतो किंवा मार्केटचं फीड टाकतो किंवा गहू बारीक करून टाकतो, त्याचा भरडा वगैरे करून असं टाकतो. तो एक आहे. म्हणजे 100 पिल्लांना एक बॅग जाते 50 किलोची. त्याची किंमत आहे 1700-1800 रुपये किंमत आहे. आणि मार्केटमध्ये मोठ्यांसाठी गेलात लेअर फीड किंवा फिनिशर गेलात तर ते 1700, 1800, 1900 असं रुपयामध्ये कुठल्या वेगवेगळ्या ब्रँडचं असतात. बघायला गेलं तर बारामती आहे, गोदरेज आहे, त्यानंतर मग इम्प्रो आहे, असे वेगवेगळे आहेत. तर त्यातून तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला कुठलं पाहिजे ते. तुमच्याकडे रिझल्ट कुठला चांगला येतो. माझ्याकडे जो रिझल्ट आला आहे किसानचा एक चांगला लेअरचा रिझल्ट चांगला आला माझ्याकडे. आणि बारामतीचा, गोदरेजचं मी एकदाच वापरलं होतं, त्याच्यानंतर मी वापरलंच नाही गोदरेजचं. कारण की त्याची किंमत आहे तरी 2000 रुपये. त्याच्यामध्ये आपण काय करतो, 1800 रुपयाची बॅग घेऊन येतो, 1700-1800 रुपयाची लेअरची. मग तसं आहे, 100 कोंबड्यांना 10 किलो रोजचे लागतात. सकाळी 5 किलो टाका, संध्याकाळी 5 किलो. बाकीचं कसं आहे, पाण्यावर त्यांचं ताण वगैरे जी असते, पोट वगैरे भरतं. पण पाणी जास्त ठेवणं गरजेचं आहे. थंडीमध्ये कमी होतं, उन्हाळ्यामध्ये जास्त पाणी लागतं, पावसाळ्यात थोडं पाणी कमी लागतं. पण पाणी पाहिजे. पाणी जेवढं तुम्ही ठेवाल तेवढं चांगलं आहे. आता मी ते ठेवत नाही आहे, कारण की आता ऊन आलं आहे, पाऊस असतो म्हणून मी बाहेर ठेवत नाही. सगळं आतमध्ये खाद्य वगैरे टाकतो. आज फक्त मका मी भरपूर दिवसानंतर बाहेर टाकलेला आहे, तो पण भरडा. कारण की त्यांना आता चक्क आपण 5 दिवसानंतर त्यांना बाहेर सोडलं आहे. 5 दिवसानंतर बाहेर सोडलं आहे. पाऊस एवढा होता की बाहेर पक्षी राहू शकणार नाही, आणि बाहेर राहिले तर मग आजारी पडू शकतात. मग त्यासाठी आपण त्यांना आतमध्येच ठेवलं होतं. त्यांना 4-5 दिवसानंतर बाहेर काढलं आहे त्यांना. आतलं सेटअप तुम्हाला दाखवलेलं आहे, बाहेरचा सेटअप पण तुम्हाला दाखवलेलं आहे. कसं वाटलं आहे कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा. पण आज चक्क 1 वर्ष झालेलं आहे, त्यासाठी खूप भारी वाटतं आहे. कुक्कुटपालन व्यवसाय चालवणं खायची गोष्ट नाही आहे. काही मंडळी चालू करतात 4-5 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्येच बंद करतात. 1 वर्ष झालेलं आहे, आता आपल्याला हळूहळू वाढवायचं आहे. माझ्या कुटुंबाने, म्हणजे माळी कुटुंबाने भरपूर, म्हणजे वडिलांची खरी साथ आहे, भावाची साथ आहे, बायकोची साथ आहे, बहिणीची, सगळ्यांची साथ आहे. सगळ्यांनी चांगला सपोर्ट केला, त्यामुळे इथपर्यंत आपण आलेलो आहोत. आणि त्याचबरोबर जे कोकणातले नामांकित यूट्यूबर आहे, पहिला जो व्यक्ती आला होता आपला व्हिडिओ बनवला तो आहे राजापुरी संदेश. दुसरा आला होता ऋषभ तोडणकर. तिसरा आपला आला होता मालोनी लाईफ. चौथा सुयोग पिलके. त्याच्यानंतर मग 5वा आपला आला होता पवार म्हणून आहे, तो आपला आला होता. तामण्यामध्ये त्याचं घर आहे, म्हणजे खडीकुळवणच्या इथे. तो आला होता पवार भाऊ. आणि नंतर
आता रिसेंटली आलं तर ते म्हणजे आपले म्हणजे सगळेजण ओळखतात सतीशला, एस फॉर सतीश, तो आला होता, तो आणि त्याची वाईफ आली होती. तर या सर्व मंडळींना मनापासून धन्यवाद. यांच्या सर्वांच्या मेहनतीमुळे आपला हा व्यवसाय जगापर्यंत पोचला. कोकणातल्या मंडळीपर्यंत आपण तर घेऊन येत होतो, पण त्याचबरोबर आपल्याला जे सर्व मंडळींनी जी मदत केलेली आहे त्यासाठी मनापासून धन्यवाद. याच्यामध्ये कोणाचं नाव राहिलं असेल तर मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. पण ना भारी वाटतं आहे की आपला हा व्यवसाय आता हळूहळू एक स्टेज पार केलेला आहे. म्हणजे 1 वर्षाचा जो टप्पा असतो तो पार केलेला आहे. 4-4 वर्ष लागतात स्टेबल व्हायला. तर एक टप्पा आपण पार केला आहे. अजून बरेच अडचणी येणार आहेत, बरेच पायऱ्या आपल्याला चढायचं आहे, चढ उतार हा होत राहणार आहे. तर त्याच्यातून आपल्याला मार्ग काढायचा आहे. बघूया पुढे कसं काय होतं आहे. पण सर्वांनी जी मदत केलेली आहे त्यासाठी मनापासून धन्यवाद. अशीच मदत करत राहा. जसं मला मदत केली आहे तसं आपल्या कोकणातले जे करतायत, जे शहराकडून गावाकडे येत आहेत आणि उद्योगधंद्याकडे उतरत आहेत, तर त्यांनाही तुम्ही चांगलं सपोर्ट करा. भारी वाटतं आहे, मस्त वाटतं आहे की 1 वर्ष आता झालेलं आहे. वडिलांची तब्येत बरी नसल्यामुळे ते आता गावी नाही आहेत, ते मुंबईला आहेत. त्यांना 2 हार्ट अटॅक येऊन गेलेले आहेत. त्याच्यामुळे ते आता मुंबईला आहेत. बरेच मंडळी म्हणतात जे येतात नाही ते कोंबडे घ्यायला, ते म्हणतात बाबा कुठे आहेत, बाबांना भेटायचं आहे. पण वडिलांचं थोडंसं हार्टचा प्रॉब्लेम झाला असल्यामुळे ते 1 महिना झाला, 1-1.5 महिना झाला आहे ते आता मुंबईला गेलेले आहेत. तर आता आले तर येतील ते या महिन्यामध्ये किंवा पुढच्या महिन्यामध्ये आले तर 1 दिवसासाठी येतील ते. तर त्यांना तिथे त्यांना करमत नाही आहे. पण भविष्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, इथे घर बांधायचं आहे. इथे घर बांधलं मग आपलं काय टेन्शन नाही आहे. आणि हे 2 शेडचं काम आपल्याला चालू करायचं आहे. इथे 1 शेड बांधायचे, तिथे पाठीमागच्या साईडला शेड बांधायचे आणि इथे ट्रेनिंगसाठी करायचं आहे. जे मंडळी येतील इथे राहतील. आणि हे जी जाळी दिसते ना बघा, ही जाळी पूर्ण काजूच्या ह्याच्यामध्ये पूर्ण भोवती फिरवायची, जेणेकरून कसं आहे कोंबड्या जे मोठ्या कोंबड्या आहेत ते बाहेर जातील, पिल्लं वगैरे त्या साईडला पाठीमागच्या साईडला फिरतील आणि आपल्या इथे ट्रेनिंग सेंटर चालू राहील. इथे गाडी वगैरे येऊ शकेल. पाण्याचा वगैरे जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व झालेला आहे. पण मस्त 1 नंबर वाटतं आहे. आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे? भले हा अर्धा तासाचा असला तरी काय बोलू आता असं आलेलं आहे. पण याच्यामध्ये मी पूर्ण माझी जर्नी दाखवायला गेलो तर 2 ते 4 तास पण कमी पडतील, म्हणून हा छोटासा व्हिडिओ आहे. आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ना, तर कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा. आणि सगळ्यांनी जी मदत केली आहे त्यासाठी मनापासून धन्यवाद. आपल्या इथे जो भावेश गराटे आहे त्यांनी पण आपल्याला खूप मदत केली, पण तो आता या आपल्याबरोबर नाही आहे, या जगात नाही आहे. त्यांनी पण खूप मेहनत केली आहे, कारण की आपली जी शेड बांधण्याच्या वेळी त्यांनी जी मेहनत घेतलेली आहे खूप म्हणजे हँड्स ऑफ. तो आज आपल्याबरोबर नाही आहे. नेहमी माझ्या वडिलांना हाक मारून जातो महाराज महाराज म्हणून, पण ते आता आवाज फक्त कानामध्ये ऐकायला येतं पण तो बघायला मिळत नाही आहे. भावेश तू जिथे पण आहेस, तू चांगला सपोर्ट केला आम्हाला. मनापासून तुला सांगतो की तो आज या आमच्यामध्ये नाही आहेस, ते मोठं दुःख वाटतं आहे. पण जिथे पण आहेस तू सुखी आनंदित राहा, देवा त्याला सुखी ठेव, हीच मी प्रार्थना करू शकतो. तुम्ही पहिल्याची माझे व्हिडिओ बघा, ज्यावेळी आपण कुक्कुटपालन सेटअप चालू केला होता, म्हणजे जेव्हा पायापासून तेव्हापासून तो आपल्या शेवटपर्यंत होता. आणि आता महिना होईल त्याला, आज आपल्यामध्ये नाही आहे. तर सगळ्यांना मिस करतो आहे ज्यांनी आपल्याला खूप मदत केलेली आहे. आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काही माहिती पाहिजे असेल, त्याचबरोबर ट्रेनिंगचं कधी चालू होणार आहे, पिल्लं पाहिजे असेल, कोंबडे पाहिजे असेल, आपण तलंग किंवा कोंबडी विकत नाही, अंडी विकत नाही, आपल्याला लागतं स्टॉकसाठी. तर बाकीचं काही तुम्हाला पाहिजे असेल, कोंबडा पाहिजे असेल, पिल्लं पाहिजे असेल, आवर्जून मला कॉन्टॅक्ट करा. ट्रेनिंगसाठी माहिती पाहिजे असेल तरीही तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. आपलं जे गाव आहे ते राजापूर तालुक्यामध्ये पेंडखळ्यामध्ये चिपटेवाडी आपलं हे गाव आहे. तर तिथे तुम्ही येऊ शकता ट्रेनिंगसाठी. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. जय शिवराय.